हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे बाळजाबाईंना कृष्णाने चॅलेंज केलं आहे की ती दुष्यंतसमोर त्यांचं खरं रूप आणणार। त्याचबरोबर आता त्या कृष्णाला हिणावतात सुद्धा, पण त्यावेळीसुद्धा आता कृष्णा ही वाईट वाटून न घेता बाळजाबाईंना त्यांच्या तोडीस तोड उत्तर देते। आता नेमकं काय घडतं, कसं घडतं, सगळं काही आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर आता आपण पाहतो की कृष्णा ही खोलीत जरा झाडझटक करत असते, साफसफाई करत असते। इतक्यात तिकडे बाळजाबाई येते आणि म्हणायला लागते, शी आलीस ना शेवटी स्वतःच्या लायकीवर, शेवटी धूळधाण साफसफाई करायला लागलीस ना। त्याबरोबर कृष्णा ही तिला सांगत असते, अहो घरची बाई म्हणजे घरची लक्ष्मी असते आणि थोरले सरकार तर मला लक्ष्मीच म्हणतात ना या घरची। मग जर घरची साफसफाई झाडझटक म्या नाही करणार तर दुसरं कोण करणार? जिथं जिथं हात फिरं तिथं तिथं लक्ष्मी फिरं असं म्हणतात बाळजाबाई। पण तुम्हासनी काय ठावा असणार म्हणा, राजकारणातनं तुम्हासनी घरात डोकावून बघाय कधी वेळ घावलाच नसेल नाही। बाळजाबाईंना कृष्णाचा राग येतो, त्या तोऱ्यात तिकडनं निघून जातात। तर इकडे आता दुष्यंतने सगळं काम हातात घ्यायचं ठरवलं आहे, त्यामुळे तो कारखानीस काकांना कॉल करतो आणि सांगतो, कारखानीस काका मला आपल्या कारखान्याच्या आणि कंपनीच्या अकाउंट डिपार्टमेंटच्या ज्या काही फाईल आहेत, जो काही व्यवहार या वर्षभरात झाला आहे त्या सगळ्या फाईल्स पाठवून द्या, वर्षभराच्या सगळ्या। त्याबरोबर आता तो फोनवर बोलत बोलत बेडरूममध्ये येतो, बघतो तर काय कृष्णा पंखा साफ करायला चेअरवर चढली। दुष्यंत कृष्णाला ओरडतो आणि म्हणतो, ए काय करतेस वरती, खाली उतर। कृष्णा, अगं किती वेळा सांगितलं तुला नको आगाऊपणा करू नको, पण तुला कळत नाही का गं? तुझ्यापेक्षा एखाद्या लहान 5-6 वर्षाच्या मुलाला जरी सांगितलं ना रे बाबा असं वागू नकोस, हां तुला बरं नाही आहे, तुला त्रास होईल, तरी तो मुलगासुद्धा ऐकेल। पण तू इतकी हट्टी आहेस ना की तू एकदा सांगून एक गोष्ट ऐकतच नाहीस। अगं चक्कर वगैरे आली, पडलीस वगैरे तर किती महागात पडेल कृष्णा, अक्कल आहे का तुला, उतर खाली पहिले। त्यावर कृष्णा म्हणत असते, ओ दुष्यंत सरकार ग बसा, काही एक होत नाही आहे मला, उगाचच्या उगाच ते मेला आजारासारखं तुम्ही नुसतं मला करायला लागलं आहे। बरी आहे मी एकदम ठणठणीत, काहीच नाही होत आहे मला। हां फक्त त्या दिवसाला थोडं बरं वाटत नव्हतं, पण आता वाटायला लागलं आहे बरं। ते आराम करून 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 अंग माझं दुखायला लागलं। मला एवढी आरामाची सवय नाही हो। मी माझ्या आईकडं असताना इरीवरनं पाणी भरायचो, घरातलं काम करायचो, शेतातलं काम करायचो, एवढं समदं काम करून भी संध्याकाळी काम शिल्लक राहिलं तर ते बी म्याच करायचो, जेवण सोडून समदं म्या करायचो, गड्याप्रमाणे काम केलं आहे म्या। त्याबरोबर आता कृष्णा ते लग्नाआधीचे दिवस जगण्यात इतकी मग्न होते की खुर्चीवरनं तिचा तोल कधी जातो हे तिलाच कळत नाही। पण खाली उभ्या असलेल्या दुष्यंतचं मात्र कृष्णावरती व्यवस्थित बारीक लक्ष असतं। दुष्यंत पटकन कृष्णाला पकडतो, त्याबरोबर आता लगेचच तो तिला म्हणतो, हो हो किती रमशील त्या भूतकाळात। अगं त्या भूतकाळाच्या नादात आता वर्तमानात पुन्हा खाली बसून राहायची वेळ आली असती, आता खुर्चीवर चढली आहेस, नंतर उभंही राहता आलं नसतं। कृष्णा म्हणते, सोडावं मला तुम्ही, उगाचच्या उगाच एवढे टोमणे मारायला लागलाय। दुष्यंत सरकार तुम्ही ना साईड बाय साईड तो काय करायचं आहे ना तुम्हाला बिझनेस, तो तसा सुरू करा, म्हणजे दिवसभर करा कामं आणि रातच्यालाही का नाही तुम्ही ते लहान लेकरं जातात का नाही शाळेत ना आल्यावर शिकायला, दुष्यंत म्हणतो ट्युशन म्हणतात त्याला। कृष्णा म्हणते, जे काय असतंय ते घ्या तुम्ही, ते घ्या, टोमणी मारायची कशी ते शिकवा लोकांनी, लोक चांगलं शिकतात। दुष्यंत म्हणतो, अगं इथे मी तुझा हात पाय काहीतरी फ्रॅक्चर होण्यापासून वाचवलं आहे, पडून दिलेलं नाही आहे तुला, आणि तू मला अक्कल शिकव। त्याबरोबर कृष्णा म्हणते, आता खाली तर सोडा पहिलं। दुष्यंत तिला खाली सोडतो आणि म्हणत असतो, ते म्हणतात ना चांगल्याची दुनिया नाही, तेच शेवटी खरं, उगाच पकडलं तुला असं झालं, पडूच द्यायला पाहिजे होतं। त्यावर कृष्णा म्हणते, वय खरंच पडूच द्यायला पाहिजे होतं, कमीत कमी एवढे टोमणे तर ऐकायला लागले नसते। आणि या असली सगळी सवय आहे मला, कितीतरी वेळा असं लागतं, म्हणून काय प्रत्येक वेळी हे असं बोलत बसतात होय, आता शेतात काम करताना कितीतरी वेळा लागतं थोडंफार। त्यावर दुष्यंत म्हणतो, हो लागतं, तुला तर काय सवयच आहे ना लागून घ्यायची, पडून घ्यायची, धडपडायची। त्यावर कृष्णा म्हणते, तुमच्यासारखं आहे असं म्हणजे सारखी सारखी काळजी करून आम्हाला चालत नाही। आता दोघंजणं ह्या विषयावर भांडतात। तर दुसऱ्या बाजूला बाळजाबाई हिने पूजाचा आणि दुष्यंतचा तो फोटो काढलेला असतो आणि ती आता जयकांतला तिकडे बोलवते आणि जयकांतला सांगते की या फोटोत ही जी मुलगी आहे ती कोण आहे, कुठची आहे, तिचं नाव काय, ती राहते कुठं, काम काय करते, शिकली आहे किती, काय
प्रत्येक गोष्टीतली म्हणजे अगदी बारक्यातली बारकी गोष्टसुद्धा मला हिची हवी. जयकांत म्हणतो अहो आपल्या भावड्यासोबत फोटो हिचा, ही पोर हाय तरी कोण. त्याबरोबर बाळजाबाई जयकांतला म्हणते अरे मुडद्या, जर हे मला माहीत असतं तर तुला सांगितलं असतं का शोधून काढाय. जर तुला शोधून काढाय सांगितलं तर मग मला कसं माहिती असेल आहे की नाही. हे काम मी तुला सांगितलं, ही गोष्ट तू कुणालाच सांगायची नाही आणि गप गुमान सांगितलेलं काम गुपचूप पूर्ण करायचं, समजलं. त्याबरोबर आता लगेचच जयकांत हा ठीक आहे असं म्हणतो आणि काम करायला तयार होतो. बाळजाबाई त्याला सांगतात की अगदी थोड्या वेळात ते काम करायचं पूर्ण. त्यामुळे मग मात्र आता लगेचच जयकांत हा काकीसाहेब किती वेळात माहिती पाहिजे असं विचारतो. बाळजाबाई सांगितलं ना हो थोड्या वेळात. जितक्या कमीत कमी वेळात माहिती घावल तितकं तुझ्यासाठी बी भलं असेल आणि माझ्यासाठी बी. ह्या पोरीबद्दलची माहिती मला कधी मिळेल असंच झालं आहे मला. त्याबरोबर जयकांत होकार देऊन तिकडनं निघतो. बाळजाबाई म्हणत असतात कृष्णे खूप विश्वास आहे ना व तुझा माझ्या दुष्यंतवर. आता बघू किती काळ टिकतो तो तुझा विश्वासानं संसार दोन्ही बी. नाही जर का तुला माझ्या लेकाच्या आयुष्यातनं अगदी कागदाप्रमाणे बाजूला केली की नाही तर माझं बी नाव बाळजा नाही. त्याबरोबर पुढे आता बाळजाबाई म्हणत असतात फक्त एक डाव जयकांतला समधी माहिती घाऊ दे. ती पोर कोण हाय, कुठची हाय, तिचं नाव काय, तिचं गाव काय समद. एकदा का तिच्याबद्दलची समधी माहिती आम्हासनी मिळाली की नाही की मग बघ तुझं आम्ही काय करतो ते. त्याबरोबर आता बाळजाबाई इथं विचार करत असतात की कधी एकदाची मला त्या मुलीबद्दलची सगळी माहिती मिळते आणि कधी एकदाचं सगळं काही क्लिअर होतं आहे. बाळजाबाईनं खूप घाई झालेली असते पूजाबद्दलची डिटेल्स मिळवण्यासाठी. पण बाळजाबाईंना ही गोष्ट माहीत नसते की पूजा ही दुसरी तिसरी कोणी नसून दुष्यंतचीच मेवणी म्हणजेच कृष्णाची बहीण आहे. बाळजाबाईंना वाटत असतं की ही पोरगी कोणतरी वेगळीच आहे आणि हिच्यावरच दुष्यंतचं प्रेम होतं. आता दुष्यंतने बाळजाबाईंना ही गोष्ट सांगितली आहे की ती मुलगी आणि मी आता आम्ही एकत्र नाही आहे. पण बाळजाबाईंना ही गोष्ट माहीत नाही आहे की ते दोघं का एकत्र नाही आहेत, पूजाने नेमकं काय केलं आहे. आणि बाळजाबाईंना म्हणूनच पूजाला शोधून काढायचं आहे जेणेकरून पूजा आणि दुष्यंत यांचं अफेअर कृष्णाला कळालं की कृष्णा दुष्यंतला सोडून आपोआपच निघून जाईल. तर आता दुष्यंतने कारखानिसांकडनं सगळ्या फाईल्स वगैरे मागून घेतलेल्या असतात. कृष्णा म्हणते आहे बाबू काय करायला आहे काय एवढा समजा पसारा कशापायी मांडलाय. त्याबरोबर आता लगेचच तो तिला सांगत असतो पसारा दिसतोय तो तुला. त्यावर कृष्णा म्हणते हा मग पसाराच आहे की, एवढं समजा कोण एकत्र काढून बसतंय. आमची पूजा अभ्यास करायची तेव्हा तिला काय लागेल तेवढं वही पेन पुस्तक तेवढंच घ्यायची, हा असा पसारा नाही घालायची तुमच्यासारखा. त्यावर दुष्यंत म्हणतो अगं अभ्यास नाही करत आहे गं मी फाईल्स तपासतोय. या वर्षभरात आपल्या कारखान्यात किती कच्चा माल आला, त्याच्यासाठी किती पैसे खर्च केले गेले, त्याची क्वालिटी काय होती, सगळं बघावं लागतं गं बाई. आता जर काम करायला हातात घेतोय तर पहिला या सर्व डिटेल्स चेक करायला नको का. जेव्हा या सर्व गोष्टींची माहिती असेल तेव्हाच माल चांगल्या क्वालिटीचा येतोय का नाही हे कळाल्यावरच माल चांगल्या क्वालिटीचा बनतोय का नाही हे समजेल ना. म्हणून हे सगळं मागवलं आहे. कृष्णा म्हणते तुमचं तुम्ही बघा, आपल्या डोक्याच्या वरनं जातं आहे सगळं. आणि कृष्णा तिकडनं ताबडतोब निघते आणि जाते. त्याबरोबर दुष्यंत आता सर्व फाईल्स तपासायला घेतो. आता तो सगळी बिलं वगैरे व्यवस्थित बघतो. दुष्यंत विचार करतो चला साखर कारखान्यात जो ऊस यायला लागला आहे तो येतोय तर चांगल्या दर्जाचा, पण तो जर आपल्याच शेतकऱ्यांकडून घेतला तर कदाचित आणखीन थोडाफार फायदा मिळेल. आणि आपल्या साखर कारखान्यात बऱ्यापैकी लोक हे बाहेरून येऊन काम करत आहेत. त्या व्यतिरिक्त जर आपल्या साखर कारखान्यात आपल्याच गावातल्या लोकांनी काम केलं तर ते सुद्धा फायद्याचं पडेल. आपल्या साखर कारखान्यात जी लोक काम करतात त्यांच्या मुलांसाठी शाळा आपल्याच गावात आहे, पण जर तिथे आपल्याच लोकांनी काम केलं तर तो फायदासुद्धा शाळेचा आपल्याच गावातल्या मुलांना मिळेल आणि चांगले उत्तम दर्जाचं शिक्षणही त्यांना घेता येईल. असा सगळा विचार दुष्यंत आपला करत असतो. विचार करता करता त्याच्या हातात एका त्यांच्या कारखान्याची फाईल येते. आता ती फाईल तो उघडतो आणि त्या फाईलमध्ये त्याला 1,00,000 रुपयांचा हिशेब कुठं लागत नसतो. दुष्यंत अगदी सगळं व्यवस्थित तपासतो पण त्या फाईलमध्ये त्याला 1,00,000 रुपयांचा हिशेब सापडत नाही. त्याला वाटतं कदाचित याच कारखान्याची दुसरी फाईल असेल त्याच्यात मला 1,00,000 रुपयांचा हिशेब सापडेल. दुष्यंत दुसरी फाईल काढतो, त्याच्यातही सगळं तपासतो. 1,00,000 रुपये कुठेच सापडत नसतात. दुष्यंतला शेवटी प्रश्न पडतो 1,00,000 रुपये गेले कुठे. तो कारखानिसांना फोन करतो आणि विचारतो काका मला 1,00,000 रुपयांचा हिशेब लागत नाही आहे. त्याबरोबर कारखानीस त्याला सांगतात
मध्यंतरी जयकांत शेठनी 1,00,000 रुपये घेतले होते आणि त्यांनी कारण सांगितलं नाही आणि जयकांत शेठना विचारलं पण त्यांनी आमच्याच कारखान्यातनं पैसे काढताना आम्हालाच विचारणार काय नोकरीवरनं काढणार अशी धमकी दिली. त्यामुळं मग त्यांना पुढं काही बोलणं मला शक्य झालं नाही. मग आता दुष्यंत जयकांतला बोलवतो आणि 1,00,000 रुपयांचं काय केलंस असं विचारतो. आता जयकांतने तर खरं तर पैसे उडवलेले असतात बारमध्ये, दारूवरती, मुलींवरती. पण आता ही गोष्ट जर त्याने दुष्यंतला सांगितली तर तो मार खाईल ही गोष्ट त्याला कन्फर्म माहीत असते. त्यामुळे आता जयकांत दुष्यंतला खोटं सांगायचं ठरवतो आणि मग तो म्हणतो की अरे आपले एक देणेकरी आहेत म्हणजे जगन्नाथ म्हणून ते एक शेतकरी आहेत भावड्या, तर त्यांचं खरं तर 50,000 रुपये होते म्हणजे ते आपल्याला 50,000 देणार होते पण त्यांच्या 5 पोरी आहेत. तर त्याच्यापैकी त्यांची जी मधली पोरगी होती धनूचं लगीन त्यांना करायचं होतं, त्यासाठी त्यासनी आणखीन पैसे लागत होते आणि ते बिचारे गरीब आहेत रे, तारण ठेवाय त्यांच्याकडे काही नव्हतं म्हणून त्यांच्या पोरीचं लग्नात लगीन मोडलं असतं. त्यावर दुष्यंत म्हणतो कसं काय, त्याबरोबर आता मंडपात लग्न मोडलं असतं का असं दुष्यंत जेव्हा विचारतो तेव्हा तो सांगतो ते अचानक पोराकडच्यांनी काहीतरी आवाजवी मागण्या केल्या रे त्यामुळं लगीन मोडलं असतं म्हणून मग म्या त्यासनी आणि 50,000 दिले आणि 50,000 जे आपल्याकडनं घेतले होते ते बी देऊ नका असं सांगितलं. आता ते म्या कारखानेसासनी सांगितलं नाही म्हणजे ते म्हणतात ना एका हाताने मदत करावी ते दुसऱ्या हाताला समजू नये म्हणून. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो अरे ठीक आहे चांगलं काम केलंस ना काहीतरी काही हरकत नाही. तुला मी विचारण्यामागचं कारण फक्त इतकंच की मला हिशोब लागत नव्हता. मला वाटलं की कारखान्यात काहीतरी गफला झाला आहे किंवा कारखान्यातल्याच लोकांनी हिशेब कुठेतरी चुकवला आहे म्हणून मी फक्त तुला विचारलं. तुला वाईट नाही ना वाटलं जयकांत. त्यावर जयकांत म्हणतो अरे नाही भावड्या आत्ता पावतर काकीसाहेबांनी हिशेब देत होतो. आता जर तू समध्या गोष्टींचा लेखाचोखा ठेवणार असशील तर तुला हिशेब द्यायचा त्यात काय एवढं. आणि मोठ्या भावाला सांगण्यात कसली आली भीती आणि कसली आली लाज. मला काय राग बिग आलेला नाही. तुला जेव्हा वाटेल नवं तेव्हा तू मला ते विचार. त्याबरोबर आता हे उलट जयकांतचं उत्तर ऐकून दुष्यंतला आनंद होतो पण जयकांतने खोटं आदर्शवादी उत्तर फक्त दिलेलं असतं. जयकांतला दुष्यंत सांगतो तुला पैसे कधी लागतील तेव्हा तू माझ्याकडनं हक्काने मागून घे. जयकांत तिकडनं निघून जातो तर दुष्यंत हा पुढच्या कामाला सुरुवात करतो. तो पुढे बघत असतो म्हणजे एक्सप्लोर करत असतो. तर इकडे आता मैनावती ही जयकांतकडे येते आणि जयकांतला हे एक खणखणवून मुस्कटात लगावून देते आणि म्हणत असते बघितलंस शेवटी समदा कारोबार मागणं येऊन का होईना पण त्यानंच हातात घेतला नवं. आता पावतर तू मर मेलास खपलास त्या चुलतीसाठी पण काय गावलं तुझ्या हाताला. आता तिची हिंमत झाली काय स्वतःच्या लेकाला सांगायची का तुला या समध्या गोष्टीत लक्ष घालायची गरज नाही, जयकांत बघायला म्हणून जयकांत करून घेईल. नाही झाली नवं. शेवटी जेव्हा तिचा लेक आला तिचा लेक म्हणला की हे समजा म्या सांभाळणार म्या बघणार म्या करणार तेव्हा शेवटी तिनं तिच्याच लेकाच्या हातात सगळा कारोबार दिला नवं. करशील काय अजून काकीसाहेब फिरके अजून तिच्या मागं पुढं. आता थोडक्यापुरती वाचलास म्हणून मिळवलं. आता जर दुष्यंतनं तुला विचारलं असतं कुठल्या शेतकऱ्याला दिलंस पैसे म्हणून तर काय केलं असतंस. होतं वय तुझ्याकडं उत्तर. जयकांत तर त्या दारूच्या आणि त्या पत्त्यांच्या हारी जाऊ नये का नाही तू एक दिवस समद्याचं वाटोळं करून घेणार आहेस आणि स्वतःला रस्त्यावर भिकेवर आणणार आहेस. कळायलं आहे काय तुला. ते पत्ते सोड, तो नाद सोड आणि सुधर. बघ तू दुष्यंत बघ आणि तू बघ त्याला चिखल माती सहन होत नाही, त्याला धूळधान सहन होत नाही आणि तुला चिखल माती धूळधान याच्याशिवाय जमत नाही जयकांत. त्याबरोबर जयकांत लगेचच आता तिला सांगत असतो की मम्मी तो बॉयलर आहे आपलं तसं नाही, आपण गावठी आहे रानठी आहे. आणि राहिला प्रश्न त्या दुष्यंतनं आपल्याला प्रश्न विचारण्याचा, टोपी लावली का नाही आपण त्याला तशीच टोपी पुढच्या वेळी बी लावणार, त्यात काय एवढं कशापायी तू काळजी करायला लागल्यास. आणि काकीसाहेबांनी आमासनी एक महत्त्वाचं काम दिलं आहे, आमासनी काकीसाहेबांचं ते काम पुरं करायचं आहे, आम्ही जातो. त्यावर मैनावती आणखीनच जास्त जयकांतवर चिडते आणि जयकांतला पुन्हा दुसऱ्या गालावरती सुद्धा ठेवून देते. जयकांत जोरात ओरडतो मम्मी अगं काय करायल्यास. त्यावरती म्हणते तुझ्या अक्कल ठिकाण्यावर आणायला लागल्या. त्यावर जयकांत म्हणतो मम्मी तुझीच अक्कल तू आहे का नाही तुझ्याजवळ ठेव. अगं जर तो दुष्यंत माझ्यावर कुरघोडी करत असेल तर त्याच्या आईलाच मला माझ्या बाजूनं करून घ्यावं लागेल ना. जेव्हा मी माझ्या लाडक्या काकीसाहेबांनी सांगितलेलं काम पुरं करेन त्यांच्या मर्जीतच राहीन. ते काय म्हणतात ते अगं ते गुडबुक, त्यांच्या गुडबुकमध्ये मी येईन तेव्हाच त्या दुष्यंतच्या हातातला सगळा कारभार त्याच्या हातातला समजा येवार काढून त्या माझ्या हातात देतील ना. त्याच्याशिवाय माझ्या हातात काही काळकुत्रं घावणार आहे वय. त्याबरोबर मैनावती म्हणते तू फक्त सपान बघ. जयकांत म्हणतो मम्मी तू बोललेले शब्द तूच ध्यानात ठेव. बघ त्या दुष्यंतच्या हातातनं कारभार काढून काकीसाहेब सवतावून माझ्या हातात देतात का नाही. अगं ते दुष्यंतला जमणार आहे माझ्यासारखं काम करणं. अगं वसुल्या करणं हप्ते घेणं हे समजा जमणार आहे होय त्याला.
अगं तो शहरात राहिलेला पोरगा तो फक्त चांगल्या मार्गांनी कामं करणार, चांगल्या मार्गाने पैसा गोळा करणार. पण मग चांगल्या मार्गाबरोबरच आडमार्गाने बी तेवढाच पैसा काकीसाहेबांच्या तिजोरीत भरला आहे. आता जर तेवढा पैसा तिजोरीत यायचा बंद झाला तर काकीसाहेब राहू देतील वे त्यांच्या लेकाच्या हातात फारकाळी येवार. बघ तू पुढं काय काय घडतंय ते. बाळजाबाई जयकांतला खोलीत बोलवते इतक्यात आणि विचारते की तुला जे काम सांगितलं होतं ते केलंस का. त्यावर जयकांत सांगतो काकीसाहेब तासभर थांबा, तासभरात तुम्हासने आणून समधी माहिती देतो. ती जोरात त्याला ओरडते आणि सांगते लवकर जा आणि लवकर ये. त्याबरोबर जयकांत जातो, सगळी माणसं कामाला लावतो, सगळे सोर्स कामाला लावतो आणि आता तो त्याच्या सगळ्या सोर्सकडनं माहिती गोळा करतो आणि आता तो येऊन बाळजाबाईंना सांगतो की त्या मुलीचं नाव पूजा आहे, ती पुण्याला कामाला होती, तिने MBA केलं आहे, ती दुष्यंतबरोबर दुष्यंतच्याच कंपनीत कामाला होती आणि ती कृष्णाची बहीण आहे, ती खूप सुंदर आहे आणि ती आता सध्या गावातच आहे, ती सावित्रीबरोबर त्यांच्या राहत्या घरीच राहते. तर दुसरीकडे आता कृष्णा दुष्यंतला एवढं मनापासून काम करताना बघून खूप खुश होत असते. कृष्णाला वाटत असतं की चला आता माझ्या मनात जे होतं ते पूर्ण होणार. बाळजाबाईंचा खरा चेहरा समद्यांच्या समोर आला जरी तरी बी समदा येवार सांभाळायला योग्य ती व्यक्ती घावली म्हणजे दुष्यंत सरकार. आता दुष्यंत सरकारांनी सगळ्या कारोबारात लक्ष घातले की नाही, म्हणजे आता समजा पुढचं तेवढं व्यवस्थित होणार. पुढच्या गोष्टी मार्गी लागल्या की मगच बाळजाबाईंचा चेहरा समद्यांसमोर आणायचा, तोपर्यंत नाही. नाहीतर समद्याचंच गोता होईल, समद्याचं वाटोळ होईल, गावाचं बी आणि प्रत्येक गोष्टीचं. दूध डेअरी बाळजाबाई चालवतात. जर बाळजाबाईंचं खरं रूप गावासमोर आलं तर अर्थात लोक बाळजाबाईंच्या दूध डेअरीवर दूध देणार नाही, दूध डेअरी बंद होईल. दूध डेअरी बंद झाली तर म्या बी गरीबच होतो तेव्हा त्या दूध डेअरीचा मला बी आदर होताच की त्याच डेअरीवर दूध टाकून म्या पैकं गोळा करायचो. तसंच लोकांचा कामधंदा बंद होईल, तसा होता कामा नये. परत साखर कारखान्यात जी कोण लोक थोडीफार का होईना पण आपल्या गावातली बी काम करतात, ती जी काम करतात त्यांचं कामधंद जातील. ह्या असं काहीतरी होण्यापेक्षा समजा अगदी काकासाहेब म्हणतात तसं सिस्टमॅटिकली होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी धीर धरावा लागेल कृष्णे. आता ताईपणा करून, गोंधळ करून, बडबड करून काय बी घावायचं नाही. गोंधळ घातला तर फकस्त मलाच या घरातनं बाहेर जायचे मार्ग उघडे होते. पण जर शांतपणे बसून समद काम व्यवस्थित मार्गाने करण्याचा प्रयत्न केला तर थोरले सरकार म्हणतात त्याप्रमाणे ठेंबे ठेंबे तळे साचल. बघू आता पुढं काय कसं करायचं. पण बाळजाबाई मला एवढ्या सहजासहजी जिकू बी देणार नाही आणि जगू बी देणार नाही. आता मला त्यांच्याबद्दलचं समजा सत्य समजलं म्हणल्यावर त्या मला छळणार, त्या मला सतिवणार. पण मला आता प्रत्येक वेळी सावध राहायला पाहिजे, कारण आता त्यांच्यापासनं मला धोका अनेक जास्त वाढला आहे. कारण आता त्यासनी माझ्यावर लपून वार करायची गरज नाही, कारण आता त्यासनी कळलं आहे की मला समज माहिती आहे. त्यामुळं मला आणखीन एकदा प्रत्येक पायरी नीट बघून आणि फुकूनच टाकावी लागणार आहे पावलावर. त्याबरोबर आता दुष्यंत तिकडे येतो आणि कसला विचार करतेस कृष्णाला विचारतो. त्यावर कृष्णा सांगते नाही काय नाही, कसला नाही, हेच तुम्ही एवढं मनापासून काम करायला आहे, समजा व्यवस्थित व्हावं एवढंच, बाकी काय नव्हतं मनात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.